आली आली महालक्ष्मी, स्वागत करूया तिचं वंदन करूनी चरणी. सगळ्यात मोठा महालक्ष्मीचा सण. सगळीकडे असते घवघव आणि मन प्रसन्न. सगळीकडे असते त्याचीच तयारी. तयार झाल्यावर लक्ष्मी दिसते न ग किती भारी. सगळीकडे सण असतो हा महालक्ष्मीचा, पण प्रत्येक लक्ष्मीमध्ये फरक असतो हा तयार होण्याचा. प्रत्येकाच्या घरी असते महालक्ष्मीची वेगवेगळी पद्धत आणि वेगवेगळे स्वरूप. 3 दिवसाचा असतो महालक्ष्मीचा सण. पहिल्या दिवशी येतात आणि गप्पा मारतात स्वच्छंद. दुसऱ्या दिवशी असतं सजलेलं पुरणपोळीचं ताट, पण रात्री मुक्काम करावे लागेल घालून ही आट. तिसऱ्या दिवशी जाण्याची लागते त्यांना हुरहुर. त्यांची रवानगी करतो फराळ पाणी देऊन भरपूर. कितीही जरी माणसे असली ना तरी कमी पडतात कामाला. प्रत्येकाला वाटतं जेवायला बोलवावं आम्हाला. महालक्ष्मीला आवडते जेवायला 16 भाज्या आणि पुरणपोळी. महालक्ष्मी सोबतच पाहुण्यांच्याही लागतात ओळी. या सणांची वाट बघतात बायका आवर्जून, कारण की त्यांना हळदी कुंकवाला निघायचं असते सजून धजून. लाजणं, नटणं, मुरडणं हे तर आहे स्त्रियांचे हक्क. जेव्हा हळदी कुंकाला तयार होऊन निघतात ना, नवरा होतो बघून थक्क. महालक्ष्मीच्या सौंदर्याला नाही कुठल्याही ब्युटिशियनची गरज. हळदी कुंकवाच्या दिवशी लागणार असते ती आपल्या स्वतःवरच. महालक्ष्मीचा सण असतो सुहासिनीचा. सगळ्या मैत्रिणी एक दुसऱ्याच्या मागे लागतात आणि म्हणतात नाव घे नवऱ्याचा. हातात चुडा, नाकावर नथ, केसात गजरा. किती सुंदर दिसतं ना ग महालक्ष्मीचा चेहरा हसरा. महालक्ष्मी सदैव सौभाग्यवती राहण्याचा दे मला आशीर्वाद. तुझ्या पुढे प्रार्थना करते मी तुझ्या पायात, मी तुझ्या पायात. जय महालक्ष्मी.